नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत तलाठी भरती संदर्भाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी या दोन याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय परभणी तलाठी सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत सामाजिक प्रवर्गाचे नाव आणि पदसंख्या या ठिकाणी पाहू शकता। निवड झालेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। अर्थात ही जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव जरी समावेश असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं झालं असं या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे। त्या व्यतिरिक्त जी फायनल सिलेक्शनची यादी आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी तुमचं नोंदणी क्रमांक, परीक्षा क्रमांक या ठिकाणी पाहू शकता। उमेदवाराचे नाव तसंच जन्मदिनांक, मूळ प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून कॅन्डिडेट बिलॉंग करतो किंवा कोणत्या प्रवर्गातून हा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे, तसंच त्याला जे आफ्टर नॉर्मलायझेशन जे सामान्यकृत गुण जे नॉर्मलायझेशन होऊन मार्क आलेले आहेत किंवा त्या उमेदवाराला मिळालेले आहेत असे मार्क्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, सो ही या ठिकाणी यादी आहे। आता प्रतीक्षा यादी देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, सो सी हिअर यामध्ये तुमचे नाव आहे, जन्मदिनांक आहे, ज्या प्रवर्गातून तुम्ही बिलॉंग करता त्या प्रवर्गाचं या ठिकाणी कॅटेगरीचं नाव आहे आणि जे आरक्षण तुम्हाला लागू झालेलं आहे ते आरक्षण तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन किती पडलेले आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, सो निवासी उपजिल्हाधिकारी परभणी अनुराधा ढालकरी यांच्यामार्फत या ठिकाणी ही यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत तुमच्याकरिता। पहा या ठिकाणी यादीमध्ये स्टार ज्यांच्या नावाच्या पुढे दर्शवण्यात आलेला आहे अशा उमेदवारांचं निकाल जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेला आहे। ओके, आता हा स्टार ज्या उमेदवारांच्या नावाच्या पुढे आहे अशा उमेदवारांचे निकाल काय करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, राखून ठेवण्यात आलेले आहे। पहा या ठिकाणी महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत ह्या। वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवाराचं नियुक्ती दिली किंवा नियुक्ती झाली असा अर्थ होत नाही। तसंच उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच फायनल सिलेक्शन किंवा फायनल निवड जी आहे तलाठी पदाकरिता तुमची केली जाणार आहे। उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरविल्यास तसे वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये जर उमेदवार अपात्र जर ठरलं तर संबंधित उमेदवारांचे नाव या निवड यादीतून कमी करण्यात येईल। तसंच प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे जे काही पुढील कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे डॉक्युमेंटमधून जर तुमचं नाव कमी करण्यात आलं किंवा जर तुमची खोटी प्रमाणपत्रे आढळून आली किंवा जर तुमचं जे वैद्यकीय तपासणी आहे अर्थात मेडिकल जे होणार आहे त्यामध्ये काही त्रुटी आल्या किंवा काही कारणांमुळे तुम्हाला बाद करण्यात आलं तर जे काही वेटिंगवरती कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो दिव्यांग उमेदवारांचे नावाच्या समोर दर्शविण्यात आलेल्या पदांचा तपशील पाहून महसूल व वन विभाग निर्णय दिनांक 29/6/2021 नुसार दिव्यांगासाठी शासनाने जे काही आरक्षण रुजू केलेलं आहे किंवा काही सूचना असतील त्याप्रमाणे तुमचे दिव्यांगाचे किंवा जे काही उमेदवार आहेत हँडिकॅप पर्सन त्यांचं या ठिकाणी तपासणी करून त्यांना नियुक्तीचे किंवा फायनल जे सिलेक्शन होणार आहे त्या पद्धतीने त्यांचं करून घेतलं जाणार आहे। ठीक आहे, सो लागू समांतर आरक्षणाचे दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। यामध्ये नावाच्या समोर जनरल हे सर्वसाधारण LDS म्हणजे अर्थात यामध्ये महिला असणार आहे, ऑर्फन अनाथ असणार आहे, SP म्हणजे स्पोर्ट्स पर्सन कॅन्डिडेट असणार आहे, जर नावाच्या पुढे एक EX असेल तर माजी सैनिक असणार आहे, PT असेल तर अंशकालीन पदवीधर उमेदवार असणार आहे, पार्ट टाइम ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आणि PA असेल तर प्रकल्पग्रस्त EA
अर्थात भूकंपग्रस्त असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नावाच्या समोर चेक करायचं आहे काय शिक्का या ठिकाणी लागलेला आहे किंवा काय नावाच्या यादीच्या समोर तुमच्या जर स्टार देण्यात आलेला असेल तर तुमचं निकाल जो आहे तो या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेला आहे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यामार्फत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी अपडेट येत आहेत। आता नुकतीच तलाठी नियुक्ती संदर्भाचे आदेश जे आहे ते नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्यांना नियुक्तीचे ठिकाणसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आणि त्यांना 30 दिवसाच्या आत जेव्हा ही अपडेट आलेली आहे 30 दिवसाच्या आत म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये तहसील कार्यालयाला जाऊन व्हिजिट करायचं आहे त्या नियुक्ती संदर्भाची। ठीक आहे, सो आता ही यादी परभणी जिल्ह्याअंतर्गत आलेली आहे। प्रत्यक्ष यादी असेल तसंच जे निवड यादी आहे ती दोन्ही यादी या ठिकाणी आलेली आहेत। आता तुमचं जसं नांदेड जिल्ह्याची या ठिकाणी अंतिम निवड यादी झालेली आहे किंवा आलेली आहे त्यानुसार लवकरात लवकर परभणी जिल्ह्याची देखील या ठिकाणी अपडेट येणार आहे। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण वेळोवेळी तलाठी भरती संबंधित किंवा इतर काही जे काही गव्हर्नमेंटच्या भरती आहेत त्या संदर्भात तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत असतो। भेटूयात पुढील अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।